तर मित्रांनो, नुकताच श्रावण चालू झालेला आहे आणि श्रावण म्हटलं तर आपल्याला विविध व्हेजिटेरियन रेसिपीज लागतात किंवा आपण त्या रेसिपीजच्या शोधात असतो आणि बरेच लोक श्रावणामध्ये कांदा आणि लसूण खात नाही। तर मग अशा वेळेला ह्या वेगवेगळ्या भाज्यांमध्ये जर कांदा आणि लसूण नसेल तर मग काय करायचं आणि कुठल्या प्रकारच्या भाज्या करायच्या हा मोठा प्रश्न असतो। तर आज मी तुम्हाला कांदा आणि लसूण न वापरता इंटरेस्टिंग आणि एकदम साधी आणि सोपी मलाई कोफ्त्याची रेसिपी दाखवणार आहे। तर तुम्ही सुद्धा मलाई कोफ्त्याची रेसिपी ह्या श्रावणामध्ये तुम्ही नक्की करून बघा आणि ही नो अनियन नो गार्लिक मलाई कोफ्त्याची रेसिपी कशी होते ते मला कमेंट मध्ये कळवायला विसरू नका। जरी आपण अनियन आणि गार्लिक वापरणार नसलो तरी पण या भाजीमध्ये चवीला काहीच कॉम्प्रोमाइज होणार नाही। तर ही भाजी कशी करायची आणि मलाई कोफ्त्यासाठी काय टिप्स आणि ट्रिक्स आहेत हे सगळं मी तुम्हाला ह्या एपिसोड मध्ये सांगणार आहे। त्यासाठी हा एपिसोड शेवटपर्यंत पाहत राहा। नमस्कार, मी विनायक गायकवाड आणि तुमच्या सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो। तर आज आपण श्रावण स्पेशल रेसिपी करतोय। आज आपण नो अनियन नो गार्लिक मलाई कोफ्त्याची रेसिपी बघतोय। तर अजिबात वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर मलाई कोफ्ता करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एक पेस्ट करायचा आहे, म्हणजे त्याची ग्रेव्ही तयार करायची आणि ही झटपट ग्रेव्ही असणार आहे। तो त्यासाठी मी इथे काय केलंय, कढई घेतलेली आहे आणि त्या कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। तर साधारण 2 चमचे तेल मी याच्यामध्ये ऍड करतोय। तेल बऱ्यापैकी तापलं की त्याच्यामध्ये 2 तमालपत्र घालणार आहे आणि इकडे माझ्याकडे खडे गरम मसाले आहेत, ज्याच्यामध्ये वेलची आहे, काळी मिरी आहे, लवंग आहे आणि दालचिनी आहे। सो हे मी ह्याच्यामध्ये ऍड करून घेतोय। त्याच्यानंतर लगेचच आपल्याला जिरं घालून घ्यायचंय। साधारण 1 चमचा जिरं आहे आणि जिरं ऍड केलेलं आहे आणि व्यवस्थित आपण ते मिक्स करून घेऊया। साधारण जिरं फुललं की त्याच्यामध्ये आपण साधारण एक अर्धी वाटी आपल्याला काजू घालायचे आहेत। त्याच्यानंतर एक हिरवी मिरची घालून घ्यायची आहे। त्याच्यानंतर अर्धा इंच आलं आहे, ज्याचे मी तुकडे करून घेतलेले आहेत आणि ते आलं मी ह्याच्यामध्ये ऍड करणार आहे। आणि मगज आहे माझ्याकडे, तुम्ही इथे बघू शकता साधारण 4 चमचे मगज आहे। त्या ज्या बिया आहेत, जे मगज आहे ते पण आपण याच्यामध्ये ऍड करून घेतोय आणि व्यवस्थित हे आपल्याला तेलावर परतून घ्यायचं आहे। साधारण 2 मिनिटं हे मगज आणि काजू व्यवस्थित मी तेलावर छान परतून घेतलेले आहेत। आता इथे माझ्याकडे 2 टोमॅटो आहेत आणि ते व्यवस्थित मी कट करून घेतलेले आहेत आणि हे टोमॅटोज आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत आणि हे देखील आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। तर छान परतून घेऊया। सो आपल्याला काय करायचं आहे, टोमॅटो व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। तर मी इथे काय करतोय, झाकण देतोय आणि टोमॅटो एकदम मऊ होईपर्यंत आपल्याला तो शिजवून घ्यायचा आहे। सो मीडियम गॅस ठेवलेला आहे, झाकण देऊया आणि साधारण 5 ते 7 मिनिटं व्यवस्थित शिजवून घेऊया। तर मीनवाईल आपलं बेस रेडी होतोय, टोमॅटो शिजताय तोपर्यंत आपण कोफ्ते करून घेऊया। आणि कोफ्त्यांसाठी इथे मी एक पसरट ताट घेतलेला आहे आणि इथे मी एक पनीरचा मोठा क्यूब घेतला होता। साधारण 200 ग्रॅम पनीर होतं आणि ते बारीक किसणीनं व्यवस्थित किसून घेतलेलं आहे आणि हे पूर्ण पनीर जे आहे ते मी या प्लेटमध्ये घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता एकदम फाईन मी ते किसलेलं आहे, एकदम बारीक किसणीनं आपल्याला ते किसून घ्यायचं आहे। आणि पनीर प्लेटमध्ये काढून घेतलं की माझ्याकडे इथे एक उकडलेला बटाटा आहे, मोठा बटाटा होता, तो उकडलेला बटाटा घेतलेला आहे आणि तो बटाटा पण सालं काढून बारीक किसणीनेच किसून घेतलेला आहे। तो बटाटा पण ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, ऍड करणार आहोत आणि हे दोन्ही जिन्नस जे आहेत ते एकरूप आपल्याला हाताने करून घ्यायचे आहेत। इतके एकरूप करून घ्यायचे आहेत की बटाटा आणि पनीर वेगळं दिसलं नाही पाहिजे। सो हाताच्या साहाय्याने आपण व्यवस्थित ते मॅश करून घेऊया, मिक्स करून घेऊया। इथे तुम्ही बघू शकता बटाटा आणि पनीर एकदम एकरूप करून घेतलेला आहे, छान मिक्स करून घेतलेला आहे। पण आपल्याला आता ह्याच्यामध्ये बाइंडिंग एजंट घालायचा आहे, तर आपण ह्याच्यामध्ये इथे मैदा ऍड करणार आहोत। तर इथे माझ्याकडे 1 वाटी मैदा आहे, साधारण एक
मोठे 4 चमचे मैदा घेतलेला आहे आणि हा मैदा आपण ह्याच्यामध्ये ऍड करून घेणार आहोत. आणि हा मैदा सुद्धा व्यवस्थित आपल्याला बटाटा आणि पनीरच्या मिक्सचर मध्ये एकरूप करून घ्यायचं आहे आणि एक छान डो रेडी करून घ्यायचा आहे. जेव्हा आपण हे कोफ्त्यांचं मिश्रण मिक्स करणार आहोत, हातानं मळून घेणार आहोत, तेव्हा आपल्याला मैद्याचा अंदाज घ्यायचा आहे. जर 4 चमचे मैद्याने तुमचा जर डो थोडा पातळ वाटत असेल, तुम्हाला हाताला जर चिटकत असेल, तर अजून 2 ते 3 चमचे मैदा तुम्हाला वरनं घालावा लागेल. आणि अशा कन्सिस्टन्सीमध्ये डो आपल्याला बनवायचा आहे की तो हाताला चिकटला नाही पाहिजे. यानं काय होणार आहे की डो आपला परफेक्ट होईल आणि जेव्हा आपण कोफ्ते करू तर तेलामध्ये जेव्हा आपण ते तळणार आहोत तेव्हा ते तेलामध्ये विरघळणार नाहीयेत. त्याच्यामुळे कोफ्त्याचं पीठ बनवताना किंवा मळताना ही काळजी किंवा ही टिप आपल्याला लक्षात ठेवायची की हाताला गोळा चिटकता कामा नये आणि व्यवस्थित मैद्याचं जे प्रमाण आहे ते आपल्याला व्यवस्थित घ्यायचं आहे. आता इथं बघू शकता तुम्ही व्यवस्थित प्रॉपर कन्सिस्टन्सी मध्ये मी हे पीठ मळून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये आपल्याला किसलेलं आलं घालायचंय. सो इथे अर्धा इंच आलं आहे, ते मी किसून घेतलेलं आहे आणि ते मी याच्यामध्ये ऍड करणार आहे. आलं ऍड करून झालं की थोडीशी कोथिंबीर आपल्याला घालायची. सो कोथिंबीर ऍड करून घेऊया. त्याच्यानंतर चवीनुसार आपल्याला हिरवी मिरची घालायची. इथे हिरव्या मिरचीचे तुकडे केलेले आहेत बारीक. तर तुम्हाला ज्या प्रमाणात तिखट हवंय त्या अंदाजानुसार आपल्याला मिरची ऍड करून घ्यायची. सो इथे मी मिरची ऍड करतोय. त्याच्यानंतर थोडंसं मीठ आपल्याला घालायचं आहे चवीनुसार. तर मी इथे मीठ ऍड करतोय. अजून थोडं ऍड करणार आहे. आणि आपल्याकडे काळी मिरी पूड आहे, तर ही काळी मिरी पूड पण आपल्याला ऍड करून घ्यायचे. आणि हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित या पिठामध्ये मिक्स करायचे आहेत. म्हणजे मीठ, काळी मिरी, तिखट म्हणजे जी मिरची आपण घातलेली आहे ते एकदम एकरूप होऊन जाईल. तर इथे तुम्ही बघू शकता मिरची, काळी मिरी पूड सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि एक स्मूथ सॉफ्ट डो कोफ्त्यांसाठी रेडी झालेला आहे. आता याचे थोडे थोडे तुकडे घ्यायचे किंवा छोटे छोटे पोर्शन्स घ्यायचे आणि ज्या साईजचे कोफ्ते तुम्हाला हवेत ते कोफ्ते तुम्ही करून घ्यायचे. तुम्ही गोल शेप किंवा ओव्हल शेप, ज्या शेपमध्ये तुम्हाला कोफ्ते करायचे तसे कोफ्ते करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता अजिबात क्रॅक पडत नाहीयेत आणि व्यवस्थित हे कोफ्ते होतात आहे. सो अशा प्रकारे आपण ह्या डोचे सगळे कोफ्ते करून घेणार आहोत. परत मी टिप तुम्हाला सांगतोय की जर तुम्हाला पीठ सैलसर लागलं तर त्या हिशोबाने तुम्हाला थोडा मैदा ऍड करावा लागेल आणि मग कोफ्ते करून घ्यावे लागतील. सो अशा प्रकारे सगळे कोफ्ते आपण इथे करून घेणार आहोत. तर बघितलं मित्रांनो, मीडियम साईजचे कोफ्ते इथे आपले रेडी झालेले आहेत. तुम्ही बघू शकता. आता हे कोफ्ते आपण डीप फ्राय करून घेऊया. आपण कोफ्ते तळणारच आहोत तोपर्यंत इथे जे आपलं वाटण होतं, आपले जे टोमॅटोज आपण शिजवत ठेवले होते ते व्यवस्थित मऊ झालेले आहेत आणि मिश्रण पण व्यवस्थित थंड झालेलं आहे. आणि ह्या मिश्रणामधनं फक्त आता तमालपत्र आणि दालचिनीचा तुकडा मी फक्त काढून घेतलेला आहे. आता हे जे मिश्रण आहे, जे आपले टोमॅटो व्यवस्थित शिजलेले आहेत, हे संपूर्ण मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे आणि याची फाईन पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे. तर कोफ्ते तळायला आपण इथे तेल घेतलेलं आहे. तेल मीडियम तापलं गेलं पाहिजे, खूप तापवायचं नाहीये. आणि एक कोफ्ता आपण आता ह्याच्यामध्ये टाकून बघूया. जर फुटत असतील तुमचे कोफ्ते तर अजून थोडा आपल्याला मैदा ऍड करावा लागेल. हे त्याचं इंडिकेशन आहे. एक कोफ्ता मी टाकलाय. जोपर्यंत तो तरंगत नाहीये तोपर्यंत त्याला चमच्याने अजिबात हलवायचं नाहीये, कारण हे कोफ्ते खूप डेलिकेट असतात. आपण त्याच्यामध्ये पनीर आणि बटाटा घातलेला आहे आणि एकदा ते तरंगून वर आले, थोडे ब्राऊन झाले, त्याच्यानंतर मग चमच्याने आपल्याला त्याला टर्न करायचं आहे. तर आता हळूहळू मी टर्न करतोय याला. तर तुम्ही इथे बघू शकता कोफ्ता अजिबात आपला फुटत नाहीये, तेलामध्ये विरघळत नाहीये. म्हणजे आपलं जे कोफ्त्याचं पीठ आहे ते व्यवस्थित झालेलं आहे. आणि मग आता तुम्ही बाकीचे कोफ्ते तळून घेऊ शकता. तर मित्रांनो, इथे बघू शकता आपले कोफ्ते रेडी झालेले आहेत.
आता एक कोफ्ते ह्याच कलरमध्ये आपल्याला काढून घ्यायचे, खूप डार्क करायचे नाहीयेत आणि एका टिश्यू पेपरवर आपण हे काढून घेणार आहोत. सो अशा प्रकारे हे सगळे कोफ्ते आपण व्यवस्थित फ्राय करणार आहोत आणि आता आपण दुसरी बॅच पण फ्राय करून घेणार आहोत. सो अशा प्रकारे सगळे कोफ्ते आपले आपण रेडी करून घेऊया. तर कोफ्ते तर आपले फ्राय करून झालेले आहेत. आता मी ते कढई घेतलेली आहे ज्याच्यामध्ये आपण ॲक्च्युअल भाजी बनवणार आहोत. साधारण 2 पळ्या तेल घातलेलं आहे आणि वरती मी अशी गाळी ठेवणार आहे किंवा चाळण ठेवणार आहे आणि हे जे वाटण आपण वाटलेलं आहे ते वाटण आपण याच्यामध्ये घालणार आहोत आणि व्यवस्थित हे जे वाटण आहे ते आपल्याला व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे. म्हणजे जे पण काय फायबरचे तुकडे असतील किंवा आलं घातलंय आपण, आल्याचे काही तुकडे राहिले असतील, बियांचे काही तुकडे राहिले असतील तर ते व्यवस्थितरित्या काय होणार आहेत, निघून जाणार आहेत. सो आपण व्यवस्थित हे गाळून घेऊया. अजून एक ॲडव्हान्टेज आहे, जर ही आपण ग्रेव्ही किंवा ही पेस्ट जर आपण अशी गाळून घेतली तर आपली जी ग्रेव्ही होणार आहे ती एकदम स्मूथ होणार आहे, त्याचा टेक्स्चर खूप छान येणार आहे. म्हणून ही जी प्रोसेस आहे ती करणं खूप गरजेचं आहे. सो अशा प्रकारे जी सगळी ग्रेव्ही आहे ती मी गाळून घेणार आहे आणि जेव्हा तुम्ही ही गाळताय ऑन स्टोव किंवा ऑन गॅस तेव्हा गॅसची फ्लेम आपल्याला खूप स्लो ठेवायचे, म्हणजे जे वाटण आहे खालचं ते जळणार नाही. मिक्सरचं भांडं पण व्यवस्थित आपण धुवून घेतलेलं आहे, ते पाणीसुद्धा या गाळणीतनं आपल्याला पास करायचं आहे म्हणजे कुठलाही मसाला वाया जाणार नाही. मिक्सरला जो चिकटलेला मसाला असतो तोही वाया जाणार नाही. तर अशा प्रकारे व्यवस्थित पाणी घालून मिक्सरचं भांडं पण स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि हा मसाला आपल्याला गाळून घ्यायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता खूप छोटे छोटे पार्टिकल्स, फायबर्स याच्यामध्ये अडकलेले आहेत आणि याच्याने काय होते की खडा मसाल्याचे जे तुकडे आहेत ते पण तुम्ही इथे बघू शकता. आणि अशा प्रोसेसमुळे आपली ग्रेव्ही खूप स्मूथ सिल्की टेक्स्चर ग्रेव्हीला येणार आहे. साधारण 2 मिनिटं ग्रेव्हीला असे बबल झाले की आपण ह्याच्यामध्ये सुके मसाले घालून घेणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घ्यायचे, त्याच्यानंतर धणे जिरे पूड आहे माझ्याकडे, ती धणे जिरे पूड ॲड करणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला तिखट घालायचं आहे. हे माझ्याकडे आहे ते साठवणीतला मसाला, म्हणजे तिखट जे आहे ते स्पाइससाठीचा तिखट आहे. आणि अजून इथे जो हा मसाला आहे किंवा हे जे तिखट आहे तो काश्मीरी लाल मिरची पूड आहे, तो फक्त आपल्या भाजीला काय देणार आहे, कलर देणार आहे. सो अशा प्रकारे सगळे मसाले मी ॲड केलेले आहेत. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायचे आणि सगळे मसाले या ग्रेव्हीमध्ये आपल्याला छान परतून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे. तर इथे बघू शकता सगळे मसाले व्यवस्थित मिक्स झालेले आहेत. कलरही खूप सुंदर आलेला आहे ग्रेव्हीला. या ग्रेव्हीचा एक प्रॉब्लेम आहे की जसा तुम्ही फ्लेम त्याची हाय ठेवाल या ग्रेव्हीला खूप बबल्स येतात आणि पूर्ण मसाला कढईच्या बाहेर उडतो. म्हणून आपल्याला मसाला जर व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे तर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आणि पहिले झाकण द्यायचं आहे. झाकण देऊन आपल्याला हा मसाला किंवा ही ग्रेव्ही शिजवायला लागणार आहे. म्हणजे काय होणार आहे की ग्रेव्ही पण बाहेर उडणार नाही आणि हातही भाजण्याची शक्यता असते, तेही होणार नाही. सो आपण 2 मिनिटं अजून ही ग्रेव्ही व्यवस्थित शिजवून घेऊया. तर साधारण 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत. आपण झाकण उघडून बघूया. तुम्ही बघू शकता खूप सुंदर वाफ आलेली आहे भाजीला. आता या स्टेजला आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. सो चवीनुसार मीठ ऍड करणार आहे. त्याच्यानंतर साखरही आपल्याला घालायचे. साखरने काय होणार आहे, फ्लेवर्स आहेत ते बॅलन्स व्हायला मदत होणार आहे. सो थोडी आपण साखर ऍड करणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून घेऊया मीठ आणि साखर. आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवायची, नाही तर मसाला हातावर उडेल. आणि मीठ आणि साखर व्यवस्थित मिक्स झालं की आपण ह्याच्यामध्ये साधारण मोठे 3 ते 4 चमचे फ्रेश क्रीम घालणार आहोत. तर आपण फ्रेश क्रीम ऍड करूया. कुठल्याही कंपनीची फ्रेश क्रीम तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता, ज्याच्याने खूप रिच टेक्स्चर येणार आहे. सो फ्रेश क्रीम ऍड केलेली आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि अजून 2 मिनिटं आपल्याला ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची. ग्रेव्हीला उकळी आली की आपण याच्यामध्ये कसुरी मेथी घालणार आहोत. सो इथे कसुरी मेथी पूड आहे माझ्याकडे, ती पूड मी ऍड करतोय याच्यामध्ये.
थोडीशी कोथिंबीर घालायची या स्टेजला आणि व्यवस्थित मिक्स करूया। तर इथे आपली ग्रेव्ही रेडी झालेली आहे आणि आपले कोफ्ते पण इकडे रेडी झालेले आहेत। आता हे कोफ्ते आपण ह्या ग्रेव्हीमध्ये सोडणार आहोत। आणि अजून एक इम्पॉर्टंट टिप, जशी तुम्ही ही ग्रेव्ही शिजवत जाणार आहात तशी तशी ती थिक होणार आहे, कारण त्याच्यामध्ये मगज आपण घातलेला आहे, काजू घातलेले आहेत। तर मग तुमची जे भाजीची जी कन्सिस्टन्सी आहे ती तुम्ही ऍडजस्ट करायची। तुम्ही पाणी घालू शकता, पाणी घालून परत एक उकळी काढू शकता आणि भाजीची कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही ऍडजस्ट करू शकता। सो हे सगळे कोफ्ते आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत। तुम्हाला थोडी भाजी जर गोडसर आवडत असेल तर साखरेचं प्रमाण तुम्ही अजून थोडं त्याच्यामध्ये वाढवू शकता। सो हे सगळे कोफ्ते मी ह्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत आणि हे व्यवस्थित आपण आता मिक्स करून घेणार आहोत आणि ह्या कोफ्त्यांना या भाजीमध्ये थोडा वेळ बसून द्यायचंय, म्हणजे काय होणार आहे की हे छान हा मसाला, ही ग्रेव्ही ऍब्झॉर्ब करणार आहे। सो अजून एक 2 मिनिटं आपण उकळी काढून घेऊया। सो फायनल टच देऊया, थोडीशी कसुरी मेथी घालणार आहे, कोथिंबीर आपल्याला घालायची आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर ऍड करूया आणि आपल्याला वरनं थोडंसं क्रीम घालायचं आहे गार्निशिंग साठी। सो थोडंसं क्रीम आपण वरनं घालूया। सो तुम्ही बघू शकता इंटरेस्टिंग साधी सोपी मलाई कोफ्त्याची रेसिपी अगदी घरच्या घरी रेडी झालेली आहे। तर बघितलं मित्रांनो, श्रावण स्पेशल रेसिपी रेडी झालेली आहे। कांदा आणि लसूण न वापरता मलाई कोफ्ता रेडी झालेला आहे आणि हा मलाई कोफ्ता गरमागरम तुम्ही भाताबरोबर, रोटी बरोबर, भाकरी बरोबर, इवन ब्रेड बरोबर पण सर्व करू शकता। तर ही श्रावण स्पेशल रेसिपी तुमच्या किचन मध्ये होऊन जाते आणि ती कशी होतीये कमेंट मध्ये कळवायला विसरू नका। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकन दाबायला विसरू नका। अशा इंटरेस्टिंग रेसिपीज साठी आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या एपिसोड मध्ये। तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या। धन्यवाद।